हॅलो एव्हरीवन. आणि परत एकदा एक छोट्याशा गॅप नंतर मी परत आलेलो आहोत. ॲक्च्युली माझ्या काही स्टुडंट्सला कायनेटिक अँड स्टॅटिक फ्रिक्शन या टॉपिकवरती थोडंसं वाटत होतं की मी थोडंसं अजून क्लॅरिफाय करावं नाहीतर अजून एक्सप्लेन करावं. सो हा आजचा व्हिडिओ आपला असणार आहे स्टॅटिक अँड कायनेटिक फ्रिक्शन. ठीक आहे. आता बेसिकली फ्रिक्शन बद्दल जर सांगायला गेलं तर एक्झाम्पल्स भरपूर देण्यासारखे आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे ॲक्च्युली की फ्रिक्शन काय असतं. ठीक आहे. म्हणजे जे काय डे टू डे लाईफमध्ये म्हणा, आपण डेली जे काही करतो त्या सगळ्यात फ्रिक्शन असतं. म्हणजे अगदी तुम्ही घालताय ते कपडे असू देत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की कपड्यात कसलं फ्रिक्शन आहे. ओके. आता बेसिकली कपडे जे असतात तर ते काय केलेलं असतं तर विणलेले असतात. ओके. अशा टाईपचे काही हॉरिझॉन्टल थ्रेड्स. ठीक आहे. आणि मग आपण कलर बदलून दाखवूया काही टाईपचे इंटरक्रॉस केलेले. आता मला हे दाखवता येणार नाही तुम्हाला इंटरक्रॉस केलेले असे थ्रेड्स. ओके. आता हे पण जे एकमेकांबरोबर असे जे गुंतलेले असतात आपण असं म्हणूया, तर हे पण काय आहे तर हे पण फ्रिक्शनच आहे. ओके. मग ते असू देत, और इव्हन तुम्ही असं पण कधी कधी बघितलं असेल की इन केस तुम्ही वर्कआउट वगैरे केला जर करत असाल तर खूपच घाम आला असेल. ओके. तर ना कपडे थोडे काय होतात आपले इझिली निघत नाहीत जर ना टी शर्ट वगैरे जर घातला असेल तुम्ही. ठीक आहे. तर मग ते पण एक टाईपचं असं फ्रिक्शनच क्रिएट करते. आणि तोच जर सेम शर्ट तुम्ही ड्राय असताना काढला तर ऑब्व्हियसली तो इझिली निघतो. ठीक आहे. तर हे पण एक टाईपचं फ्रिक्शनच आहे. ऑल्सो इव्हन आता डे टू डे ऍक्टिव्हिटीज म्हणा, तुमचं चालणं, तुमचं गाडी चालवणं, तुमचं ब्रेक, म्हणजे हे अगदी टेक्स्टबुक स्टँडर्ड टेक्स्टबुक एक्झाम्पल्स आहेत. पण आपण जिथं कुठं असं कन्सिडर करू की ना जिथं आपल्याला आपण म्हणतो की ना आता फॉर एक्झाम्पल इव्हन नॉट्स म्हणा. ठीक आहे. आपण शूची म्हणजे तुमच्या बुटाची लेस बांधतो. आता काही लेसेस असे असतात की त्या सारख्या निघतात. ओके. तर याचं रिझन काय असतं की ना ज्या मटेरियल पासून ती लेस बनलेली असते शूची. ठीक आहे. तर ना ते मटेरियलच्या मध्ये तेवढं फ्रिक्शन नसतं, त्यामुळे त्या लेसेस इझिली निघतात. आणि काय काय लेसेस अशा असतात की त्यांच्या नॉट्स निघत नाही. ओके. मग हे पण एक फ्रिक्शनचाच पार्ट आहे. सो ऑब्व्हियसली खूप जागी फ्रिक्शन आपल्याला बघायला मिळतं. पण आता त्या जास्त डिटेल्स मध्ये आपण थोडं नंतर जाऊया. ओके. त्याआधी आपण आपल्या टॉपिकला डायरेक्ट स्टार्ट करूया. ओके. काही परत होतं असं की मी परत काहीतरी बडबडत बसतो, लिंक लागती आणि मग व्हिडिओ बघता बघता खूपच मोठा होऊन जातो. ओके. सो आजचा पार्ट आहे आपला स्टॅटिक अँड कायनॅटिक फ्रिक्शन. ओके. तर आता जे आपण बघणार आहोत त्यांना स्टॅटिक आणि कायनेटिक ह्याला सेपरेटली बघण्यापेक्षा आपण एका फ्लो मध्ये जाऊन बघूया की ना हे दोन्ही टाईपचे फ्रिक्शन्स ऍक्च्युली एक्झिस्ट करतात तर कधी करतात, आणि स्टॅटिक फ्रिक्शन कधी म्हणायचं ऍज वेल ॲज कायनेटिक फ्रिक्शन कधी म्हणायचं. ओके. आता इथं तुम्हाला दिसतंय की ना एक जस्ट एक लेज क्लासिक तुमचं पोटॅटो चिप्स. ठीक आहे. त्याचं एक पॅकेट मी ठेवलेलं आहे आणि एक सरफेस ड्रॉ केली. आता जेव्हा कधी तुम्ही मित्रांबरोबर बसता, हॉटेलमध्ये असेल, रेस्टॉरंटमध्ये, नाही तर कधी पण असं टाइमपास करत बसला असाल. ठीक आहे. तर एक मित्र जर असं काहीतरी घेऊन आला तर ऑब्व्हियसली दुसरा मित्र मागतो त्याला. ठीक आहे. आता लेफ्ट हँड साईडला आपण पकडे एक मित्र बसलाय, दुसऱ्या राईट हँड साईडला पकडे आपण दुसरा मित्र बसलाय. आता त्यानं जर मागितलं, ठीक आहे, तर तुम्ही काय करता तर ह्याला दोन टाईपनं करू शकता. एक तर जस्ट तुम्ही त्याला काय करता, एक पुश देता. ठीक आहे. त्याच पुशला आपण म्हणूया फोर्स. ठीक आहे. म्हणजे आपण फिजिक्स मध्ये म्हणतो फोर्स. ठीक आहे. आता होतं काय मग की हा जो तुमचा लेसचा पॅकेट आहे हा ट्रॅव्हल करतो. ठीक आहे. आणि एक सर्टन डिस्टन्स जाऊन इथं राईट साईडला थांबतो. ओके. सो इथं काय झालं, जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय केला तेव्हा ह्यानं मोशनला सुरुवात केली. ठीक आहे. आणि मग त्याला एक काहीतरी वेलॉसिटी मिळाली. ठीक आहे. आणि इकडे जेव्हा तो जाऊन थांबला तेव्हा वेलॉसिटी किती झाली त्याची, 0 झालेली आहे. ओके. आता थोडंसं आपण सिन्स स्टॅटिक आणि कायनेटिक फ्रिक्शन हे पण फोर्सेसच आहेत, आणि फोर्सेस म्हणलं की ऑब्व्हियसली न्यूटन दादांच्या तिन्ही लॉसचा आपण इथं व्यवस्थित उल्लेख पण करू शकतो आणि त्यांचा यूज पण करू शकतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल पहिला लॉ काय म्हणतो तर ना एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टवर असेल तर रेस्टवरच राहील, और जर मोशन करत असेल तर टू बी एक्झॅक्ट युनिफॉर्म. ठीक आहे. म्हणजे एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ते मोशनच करत राहील. ठीक आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत त्यावरती एक प्रकार फोर्स हा एक प्रकार ऍक्ट करणार नाही,
तोवर. ठीक आहे. आता ते आपण इथं जर अप्लाय केलं तर आपण बघूया काय आपल्याला दिसतंय. तर इथं आपण काय केलं तर एक फोर्स अप्लाय केला, त्यामुळे ऑब्जेक्टला एक ऍक्सिलरेशन म्हणजे या तुमच्या लेसच्या पॅकेटला, चिप्सच्या पॅकेटला, काय त्याला म्हणायचं ते म्हणा, बिस्किटचं पॅकेट असेल, तुमचं पुस्तक असेल, एखादा तुमचा फ्रेंड असेल त्याला ढकलून दिले तुम्ही. ठीक आहे. पण त्याला एक ऍक्सिलरेशन भेटणार आहे, त्या ऍक्सिलरेशन मुळे एक तो वेलॉसिटी अचीव्ह करणार आहे. ठीक आहे. आता होतं काय, इथून ते इथं म्हणजे हे जे डिस्टन्स आपण इथं दाखवलेलं आहे, ठीक आहे, त्याला एखादं नाव देऊया इन जनरल. ठीक आहे. हे जे डिस्टन्स त्यानं कव्हर केलं, तर ह्या डिस्टन्स मध्ये इथं जो स्टार्टिंग पॉइंट आहे त्याचा, ठीक आहे, तर तिथनं इथं जी वेलॉसिटी 0 झाली. ओके. तर इथं हे डिस्टन्स कव्हर करताना वेलॉसिटी काय होत जाते, कमी 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 होत जाते. ओके. आता पहिल्या लॉचा जर विचार केला तर ना ऑब्जेक्टचं मोशन बदलायला म्हणजे वेदर इट इज रेस्ट ऑर युनिफॉर्म मोशन. ठीक आहे. तुम्हाला काय लागतोय तर फोर्स लागतोय, आणि इथं आपल्याला काय दिसलं तर वेलॉसिटी व्ही पासन, ठीक आहे, 0 पर्यंत बदललेली आहे. म्हणजे तिथं काय मिळालंय तुम्हाला, आणि कमी कमी पण होत चाललेली आहे हे पण तुम्हाला दिसतंय. ओके. तिथं तुम्हाला मिळाला डेल्टा व्ही. ओके. आणि डेल्टा व्ही जर असेल तर तिथं काय असणार आहे, तुमचं एक ऍक्सिलरेशन असणार आहे. आणि सिन्स तुमची वेलॉसिटी कमी झाली आहे, म्हणजे ऍक्सिलरेशनचं डायरेक्शन कुठं असलं पाहिजे, तुमच्या मोशनच्या अपोजिट. ठीक आहे. आणि मग जर ऍक्सिलरेशन असेल तर 100% तिथं अजून एक फोर्स असणारच आहे. ठीक आहे. तात्पुरता आपण त्या फोर्सला म्हणूया एफ डॅश. ठीक आहे. आणि हा कुठं आहे फोर्स, तर ना तुम्ही जो अप्लाय केलेला हा इकडे फोर्स आहे लेफ्ट हँड साइडला, तर त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. ठीक आहे. आणि आता हा एक डोक्यात ठेवायचं आपल्याला. अजून आता सेकंड केस पण आपण एक कन्सिडर करूया की ना, इन्स्टेड ऑफ तुम्ही जसं इथं जस्ट सरकवलेला पुढा, ठीक आहे, हा जो तुमच्या चिप्सचा पॅकेट होता ते जस्ट सरकवलेलं. आता इन केस तुम्हाला तुमचा टेबल खूप मोठा आहे असं आपण इमॅजिन करूया, आणि तुम्ही एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत त्याला काय करायचंय, तुम्ही ओढत नेलाय. ठीक आहे. मग तिथं तुम्ही त्या केसमध्ये काय करणार आहात, तर आपण इथं थोडस हे मधला पार्ट जो आहे, ठीक आहे, हा थोडासा रब करूया. ओके. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर तिथं तुम्हाला ओढत नेणार आहात आणि त्या केसमध्ये वेलॉसिटी कॉन्स्टंट ठेवणार आहात. ओके. पण अगेन जर न्यूटनचा पहिला लॉ बघितला तर ऑब्व्हियसली वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल, ठीक आहे, तर ना आपल्याला फोर्स लावायची गरज नसते त्याला मोशन मध्ये ठेवायला. ठीक आहे. पण आपल्याला लागतोय फोर्स लावायला, कंटिन्युअसली त्याला ढकलायला लागतंय. ओके. याचाच अर्थ आपण कुठल्या तरी दुसऱ्या फोर्सला काय करतोय, तर बॅलन्स करतोय. ओके. आणि तो कुठला फोर्स आहे अगेन, तर तो हाच फोर्स आहे. ओके. की जो पहिल्या केसमध्ये पण ज्यानं तुमच्या या पॅकेटला 0 या वेलॉसिटीवरती नेऊन ठेवलं, आणि आता तुम्हाला जर कॉन्स्टंट वेलॉसिटीनं मोशन द्यायची आहे या पॅकेटला, तर तुम्हाला स्वतःला एक कंटिन्युअसली फोर्स लावायला लागतोय. का लावायला लागतोय, तर ना ह्या एफ डॅश ह्या ऑपोजिट असलेल्या फोर्सला बॅलन्स करायला. ओके. आता ऑब्व्हियसली हा कुठला फोर्स असणार आहे, तर तुमचा फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. हा जो एफ डॅश आहे हा तुमचा कोण आहे, तर फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. सो आपल्याला हे समजलं की ना असा एक फोर्स एक्झिस्ट करतो, म्हणजे आता इथं दोन्ही पण हे जे पॅकेट आहे आणि हे जे टेबल आहे, ठीक आहे, यांच्या दोघांच्या मध्ये एक असा फोर्स एक्झिस्ट करतो आणि त्याला आपण म्हणतोय फ्रिक्शन. ओके. आता आपण थोडस खाली येऊया, आणि इथं जर असं मी सरफेस वेगळा दाखवायचा ट्राय केलाय, ते जे डॉट 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 दिसतात आणि थोडस असं रफ दाखवायचा मी ट्राय केला, म्हणजे थोडंसं खडबडीत सरफेस आहे. आणि इथं पण सेम प्रकार केलाय तुम्ही. काय केला, त्यांना जस्ट जसं पहिल्या केसमध्ये तुम्ही एक फोर्स अप्लाय केला, ठीक आहे, इथं पण आपण कन्सिडर करूया सेम फोर्स आहे, जो इथं लावलेला तोच इथं पण लावलाय तुम्ही. ठीक आहे. सेम फोर्स अप्लाय केलाय, पण झालं काय की इथं जेवढा तो मूव्ह झाला त्यापेक्षा कमी इथं मूव्ह झालेला आहे. ठीक आहे. ओके. आता इथं पण जर आपण इनिशियल या फोर्समुळे जी मिळालेली त्याला व्हेलॉसिटी होती ती जर व्ही कन्सिडर केली, आणि इथं व्ही 0 झाली, ठीक आहे, आणि ते खूपच कमी डिस्टन्स मध्ये झालेलं आहे. ओके. म्हणजे आता इथं जो डेल्टा व्ही भेटलाय तुम्हाला, तो कसा आहे, या पहिल्या केसच्या डेल्टा व्ही पेक्षा जास्त आहे. म्हणजेच तुमचं या केसमध्ये जे ऍक्सेलरेशन आहे, ओके, आणि ऑब्व्हियसली ते कसं आहे, ऑपोजिट डायरेक्शन मध्ये. ते पहिल्या केसमध्ये जे ऍक्सेलरेशन आपल्याला मिळालं त्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे आता या सेकंड केसमध्ये, ओके, ह्याला म्हणूया आपण एफ डबल डॅश. ठीक आहे. हा जो फोर्स मिळाला तुम्हाला, हा पहिल्या केस पेक्षा पण कसा आहे, तर जास्त होता. ओके. अदरवाइज ते एवढ्या कमी डिस्टन्स मध्येच थांबलं नसतं. ठीक आहे. सो बेसिकली
या सेकंड केस आणि फर्स्ट केसचं जर कंपॅरिझन केलं तर एफ डॅश इज लेस दॅन एफ डबल डॅश. ठीक आहे, म्हणजे हे कुठलं सरफेस होतं एफ डॅशचं, तर थोडंसं स्मूथ होतं. ओके, आणि हे कसं होतं तर हे वालं थोडं रफ होतं. आणि हे आता मी रिलेटिव्हली बोलतोय, म्हणजे पहिलं वालं सरफेस कम्पेअर टू हे दुसरं सरफेस. ह्याला जर मी पहिलं सरफेस म्हणलो आणि हे जर दुसरं सरफेस बोललो, तर कम्पेअर टू फर्स्ट सरफेस दुसरं वालं रफ आहे, आणि कम्पेअर टू सेकंड सरफेस पहिला वाला म्हणजे ब्लू मध्ये दाखवलेला कसा आहे तर स्मूथ आहे. ओके, म्हणजे आता आपल्याला हे समजलं की हा फोर्स दोन सरफेसेस मध्ये एक्झिस्ट करतोच. ठीक आहे, म्हणजे रिअल लाईफ मध्ये. आणि दुसरी गोष्ट, हा सरफेसेस वरती पण डिपेंडंट आहे. ओके, ह्या गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवायच्या आहे. ओके, आता त्यानंतर आपण थोडस, जसं फिजिक्स मध्ये आपण नेहमी रिअल लाईफच्या एक्झाम्पल्सच्या डिटेल्स मध्ये जातो, तसंच इथं पण आपण जाणार आहोत. ओके, तर आता इथं काय दिसतंय तुम्हाला, तर हा जो कॅरेक्टर आहे हा आम्ही लहान असताना जो टीव्ही गेम खेळायचो. ठीक आहे, हे व्हिडिओज बनवताना मला तो एक चान्स मिळतो की माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या. तर हा आहे तुमचा मारिओ. ठीक आहे, आता ह्यात भरपूर साऱ्या म्हणजे टीव्ही गेम्स पहिले जे खेळत होते, एक छोटीशी कॅसेट यायची आणि मग ते गेमच्या बॉक्समध्ये त्याला प्रेस करून बसवायचं, आणि मग छोटेसे रिमोट्स असायचे आणि त्याला जॉयस्टिक वगैरे वगैरे. ठीक आहे, तर त्या गेम्स मध्ये ही गेम खूप पॉप्युलर होती. ह्याला सुपर मारिओ होता, त्यानंतर असे बरेचसे हे जे व्हरायटी होते. ठीक आहे, तर हा आहे आमचा मारिओ. आता हा करायचा काय गेम मध्ये, तर ना मोस्टली दोनच गोष्टी करायचा, एक तर पळायचा आणि दुसरी गोष्ट उडी मारायचा. ठीक आहे, आणि बॉक्सेस असायचे, त्यांना असा उडी मारून धडकायचा, मग त्यातनं कॉइन्स वगैरे म्हणा, नाही तर सुपर पॉवर्स त्याच्या बाहेर यायच्या. तर आता इथं एक अशी स्टेज दाखवली की हा मारिओ पळत चालला, मे बी जस्ट जम्प करायच्या स्टार्टला आहे. ओके, तर आता हा जो सरफेस आहे, मी इथं थोडं दाखवायचा ट्राय करतो तुम्हाला. ओके, आता हा जो ह्याचा इथला शूजचा आणि या सरफेसच्या मध्ये जो कॉन्टॅक्ट झालेला आहे, तर तो सरफेस मी दाखवलेला आहे. ओके, तर आता हा जो आहे वरचा पार्ट, हा आहे मारिओचा शू. ठीक आहे, म्हणजे त्याचा बूट. ओके, आणि हा जो खालचा पार्ट आहे तो आहे तुमचं ग्राउंड सरफेस. ओके, होपफुली तुम्हाला दिसत असावं. ओके, तर आता ह्याला जर झूम केला आपण, तर थोडंसं आपल्याला लक्षात येईल की हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, ठीक आहे, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमुळं जे एक रेजिस्टन्स तुम्हाला मिळतं, ठीक आहे, मोशनच्या वेळेला म्हणा, तर ना त्याला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तर तो का अराईज होतो. ओके, तर आता कुठलं पण सरफेस जर तुम्ही कन्सिडर केलं, त्याला किती पण स्मूथ करा तुम्ही, ठीक आहे, ते कधीच तुम्हाला 100% स्मूथ दिसणार नाही. ओके, याचा रिझन आता इथं तुम्हाला दिसतेच. ठीक आहे, कारण की ते बनलेलंच बेसिकली तसं होतं, आणि अगदी तुम्ही मॉलिक्युलर लेवलला जरी त्याला स्मूथ करत करत गेला, ठीक आहे, तर तिथं पण आपल्याला माहिती की मॉलिक्युल्स अगदी वेल अलाइंड कधीच नसतात. ठीक आहे, त्याचं पण एक छोटंसं एक्झाम्पल पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की जिथं आपण दोन मेटल सरफेसेस कन्सिडर करणार आहे. तर आता इथं जसं आपल्याला दिसतंय की ना वरचा जो सरफेस आहे तो शूजचा सरफेस आहे, आणि खालचा जो आपण दाखवलेला आहे तो ग्राउंडचा सरफेस आहे. ओके, तर आता ह्यांच्यात होतंय काय, आता इथं तुम्हाला दिसतं की हे सरफेसेस ऍक्च्युअली ओबड धोबड आहेत. म्हणजे तुम्ही खूपच जर त्याला मॅग्निफाय केलं तर असे ओबड धोबड सरफेसेस तुम्हाला दिसतात. आणि अजून एक गोष्ट बघण्यासारखी काय आहे की ना, जरी शू तुम्हाला असा पूर्णपणे ग्राउंडला टच झालेला दिसतोय, तर पण पूर्णपणे सरफेसेस टच होत नाहीये. तर आता ह्या मी जो इथं डायग्राम दाखवलेली आहे राईट साईडला, तर तिथं फक्त हा एक पॉइंट आणि हा दुसरा वाला पॉइंट. ठीक आहे, होपफुली तुम्हाला दिसते ना, तर मी थोडा कलर चेंज करतो. ओके, हा एक पॉइंट आणि हा दुसरा वाला पॉइंट, एवढे दोनच पॉइंट कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. आणि जसं मी थोडंसं रिडिंग केलंय त्याच्यानुसार ऑन अन ऍव्हरेज जर सरफेसेस कन्सिडर केले, तर अपॅरेंटली जेवढा तुम्हाला दिसतोय टच होताना सरफेस, त्याच्या फक्त 10⁻⁴ एवढाच पार्ट त्या सरफेसचा टच होत असतोय. म्हणजे ह्याला जर तुम्ही कन्सिडर केलं, त्यांना समजा तुमचा आपण 1/10,000 केलं, ठीक आहे, म्हणजे 10,000 फक्त एकच भाग तुमचा ऍक्च्युअल टच होत असतो. ओके, तर आणि बाकीचं मग सगळं त्याच्यावरती काय म्हणायचं आपण, त्यावरती त्याचं वेट सगळं बॅलन्स्ड असते. तर तिथं आपण जायला नको. आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, तर हे ओबड धोबड जो पणा आहे या सरफेसेसच्या, दोन सरफेसेसच्या मधला, तो आता होतं काय बघा, जेव्हा हा मारिओ त्याला उडी टाकायची असेल, और त्याला जस्ट पुढं स्वतःला ढकलायचं असेल, म्हणजे पळायचं असेल, चालायचं असेल, तर होतं काय,
आपण ह्या सर्कल केलेल्या एरियाजकडे लक्ष देऊया. आता हा जो सरफेस आहे, ठीक आहे, म्हणजे आता ह्याला कलर कुठला म्हणावा तर रेडिश ब्राऊन आपण असं कन्सिडर करूया. होपफुली तुम्हाला पण रेडिश ब्राऊनच दिसेल, कारण की मला माझ्या स्क्रीनवरती वेगळा दिसतो आणि फोनच्या स्क्रीनवरती वेगळा दिसतो. ओके, सो हा वरचा जो रेडिश ब्राऊन सरफेस आहे तो ह्या ग्रीन सरफेसवरती जेव्हा मारिओ पुढे जायला बघणार आहे तेव्हा तो फोर्स कुठल्या डायरेक्शनला लावणार आहे तर असा. ठीक आहे. ऍट द सेम टाइम तुमचा जो हा सरफेस आहे ग्रीन वाला, ठीक आहे, तर तो ह्या वरच्या सरफेस वरती फोर्स कसा लावणार आहे तर असावा. ओके, म्हणजे आता हे आपण कुठं बघितलंय तर न्यूटनच्या, इथं मी कुठेतरी नोट डाऊन करतो, हा जो प्रकार इथं घडलेला आहे हा आपण बघितला न्यूटनच्या थर्ड लॉ मध्ये. ठीक आहे, म्हणजे जर मारिओचा शू, ओके, म्हणजे मारिओच्या शूचा हा पार्ट ग्राउंडच्या ह्या पार्टला, खालच्या त्याच्या पार्टला जिथे तो टच झालाय, इकडं लेफ्ट साइडला जर एक फोर्स लावत असेल, ठीक आहे, तर त्याला राईट साइडला पण एक फोर्स ग्राउंड लावणार आहे. ओके, सेम इथं पण गोष्ट होणार आहे. हा जो पार्ट आहे तो या ग्राउंड सरफेस वरती कुठं फोर्स लावणार आहे तर लेफ्ट साइडला, आणि ग्राउंड ह्या पार्ट वरती कुठं फोर्स लावणार आहे तर, सॉरी मी जरा मोठा एरो दाखवला, ऍक्च्युली दोन्ही एरो सेम असतात, कारण की ना आपल्या न्यूटनचा लॉज म्हणतो थर्ड लॉ काय, दोन्ही पण फोर्सेस एकसारखेच असणार आहेत, फक्त ऑपोजिटली डायरेक्टेड असणार आहे. ठीक आहे, आणि मग होतं काय की ना इथं तुम्हाला ही धडकाधडकी बघायला मिळते, आणि ह्या धडकाधडकीमुळे होतं काय, असे फोर्सेस लागले जातात, आणि मग इव्हेंच्युअली हा मारिओ काय होतो तर पुढे सरकतो. ठीक आहे, जस्ट कॉज ऑफ द थर्ड लॉ. ओके, म्हणजे थोडक्यात हे जे फ्रिक्शन तुमचं क्रिएट होतंय, ठीक आहे, तर याच्यामुळेच तुम्ही चालू शकता. ओके, म्हणजे थोडक्यात हे जे धडकाधडकी आहे हेच एक टाईपचं, म्हणजे अतिशय छोट्या लेवलला, मायक्रोस्कोपिक लेवलला म्हणा, ठीक आहे, ही जी धडकाधडकी घडती, ओके, तर ह्याच्यामुळेच तुमचं फ्रिक्शन घडतं. आता ह्याचा अजून एक जर चांगलं एक्झाम्पल बघायला गेलो आपण, तर तुमचे म्हणजे फिंगरप्रिंट जे आपले असतात, ठीक आहे, तर तुम्ही बघितले तर तुम्हाला अशा टाईपचं अशा लाईन्स दिसतात. ठीक आहे, काय काय जणांचं काहीतरी वेगळंच असते. ठीक आहे, प्रत्येकाच्या वेगळ्या असतात ऑब्व्हियसली. आता हे मला काय नीट, मी काय फिंगरप्रिंट एक्सपर्ट नाहीये, तरी पण मी दाखवायचा ट्राय करतो. ठीक आहे, तर अशा टाईपच्या लाईन्स असतात तुमच्या बोटांवरती, ठीक आहे, गोल गोल या टाईपच्या. तर आता हे ऍक्च्युली काय असतात तर ह्याला म्हणतात आय थिंक डर्मल रिजेस. ठीक आहे, म्हणजे रिजेस म्हणजे आपण म्हणतो ना की ना दरी वगैरे असं. ठीक आहे, तर ना ह्या तुमच्या डर्मल रिजेस असतात. ओके, म्हणजे बोटावरती छोट्या छोट्या तुमच्या दरी आणि डोंगर असतात. ओके, तर ह्यांचं काम काय असतं की ना तुम्ही जेव्हा एखाद्या सरफेसला टच करता, ओके, तर ना हे असंच, हे जे डर्मल रिजेस आहे तर त्या सरफेसच्या म्हणजे त्या सरफेसवरती पण जो ओबड धोबडपणा आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये हे काय होतं तर हे असं अडकतं. आता थांबा मी हे दुसऱ्या कलर मध्ये थोडस दाखवतो तुम्हाला. हा, तर आता एखादा सरफेस आहे तर ते या डर्मल रिजेसच्या मध्ये असं ट्रॅप होतं. ठीक आहे, आणि मग होतं काय, अगेन सेम हाच प्रकार, तुमचा जी स्किन आहे तुमची, त्या स्किनवरचे जे डर्मल रिजेस आहेत ते त्या सरफेसवरती एका डायरेक्शनला फोर्स लावतात, आणि तो सरफेस तुमच्या स्किनवरती दुसऱ्या डायरेक्शनला. ओके, आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला काय भेटते तर ग्रिप. ओके, ज्याला आपण ग्रिप म्हणतो. ऍक्च्युली ग्रिप म्हणतोय म्हणजे ऍक्च्युली तो पण एक फ्रिक्शनच आहे. त्या फ्रिक्शनमुळे तुम्ही कुठली पण गोष्ट उचलू शकताय. ठीक आहे, इव्हन मी आता जे काय म्हणायचं इथं टॅबलेट यूज करतोय, त्याचा जो पेन आहे तो पण मी पकडू शकतोय, त्याला फिरवू शकतोय, त्यावरनं मी लिहू शकतोय, त्याचं रिझन पण फ्रिक्शनच आहे. ओके, बरं, आता मुव्हिंग ऑन, थोडस आता नुसती धडकाधडकीच रिझन नाहीये फ्रिक्शन असायला. ठीक आहे, तर अजून एक गोष्ट होती काय की समजा, आणि हे डिपेंड करतं सरफेसेस वरती. ओके, तर बेसिकली तुमचे जर सरफेसेस असे असतील की नाही, ह्यांच्यात समजा हा जो वरचा सरफेस आहे हा वाला, ठीक आहे, आणि हा जो खालचा सरफेस आहे हा वाला, तर यांच्या ऍटम्सच्या मध्ये जर इन केस बॉन्ड फॉर्मेशन झाले, ठीक आहे, तर ना ते पण अगेन तुम्हाला काय करतात तर एक टाईपचं रेजिस्टन्स देतात. ठीक आहे, की जेणेकरून तुमचं फ्रिक्शन वाढणार आहे. बेसिकली फ्रिक्शन एक म्हणजे रेजिस्ट करणाराच फोर्स आहे. ठीक आहे, सो दोन टाईपनं तुम्ही ह्याला कन्सिडर करू शकता. एक तर ही धडकाधडकी आहे यामुळं, दुसरं अजून जर छोट्या लेवलला गेला तुम्ही तर ऍटम्स ऑर मॉलिक्युल्सच्या मध्ये बॉन्डिंग होऊ शकतात, की जेणेकरून तुमचा फ्रिक्शनल फोर्स वाढणार आहे. ओके, आणि ह्याचं खूपच चांगलं एक्झाम्पल असतं ते आपल्याला बघायला मिळते. मी एक छोटासा बॉक्स ड्रॉ केलाय खाली इथं. ओके, आता हे जे आहेत हे दोन्ही आहेत मेटल सरफेसेस. ठीक आहे, मेटल सरफेसेस, हा वरचा वाला पण आणि हा खालचा वाला पण. ओके, आता इथं होतंय काय बघा, हा जो सेंट्रल पार्ट आहे याचा, ठीक आहे,
तर आता समजा दोन मेटल सरफेसेस अतिशय चांगले पॉलिश केले तुम्ही. ओके, म्हणजे हे जे सरफेसेस आहेत तुमचे, तर हे कसे आहेत, खूपच चांगले पॉलिश केलेत. ओके, म्हणजे अगदी तुम्ही बारक्यातले बारके डिटेल्स पण काढायचा ट्राय केला, निघणार नाहीत कधीच 100%, पण ट्राय केला. आणि तुम्ही काय केलं की व्हॅक्युम मध्ये ह्या दोन सरफेसेसला एकत्र आणलं. ओके, चांगल्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं तर होतं काय, हा जो सेंट्रल पार्ट आहे तुमचा, इथं काय होणार आहे, त्यांना तुमच्या मेटलमध्ये ते एकमेकांना चिकटणार, लिटरली चिकटणार. आणि आपल्याला माहितीये की दोन मेटल्सला एकत्र करायला आपण त्यांचं वेल्डिंग करतो. ओके, तर या सेम टाईपनं इथं पण हे दोन मेटलचे ज्या प्लेट्स दाखवल्यात मी, तर त्या वेल्ड होऊन जातात. ओके, आणि ह्या प्रकाराला म्हणलं जातं कोल्ड वेल्डिंग. ठीक आहे, आणि हे का घडतं असं की जे फेनमन सिरीज मध्ये, आय थिंक फेनमन सिरीज मध्ये पण रिचर्ड फेनमनचा कोट आहे की तो काय म्हणलेला की ना, जेव्हा तुम्ही दोन सरफेसेस जे नॉर्मली मेटलचे सरफेसेस जर नॉर्मल कंडिशन्स मध्ये एकत्र आणले, तर त्यांना कळतं की आपण म्हणजे ह्या मेटल ब्लॉकचा ह्या मेटल सरफेसचा पार्ट आहे. ठीक आहे, कारण की त्यांच्या सरफेसवरती ऑक्साइड्स असतात, त्यानंतर इम्प्युरिटीज असतात वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात दोन मेटल्सच्या मध्ये नॉर्मल कंडिशन मध्ये तुम्ही जर ते एकमेकांना चिकटवले, एकतर ओबडधोबड सरफेसेस तर आहेतच, ऑल्सो त्यांच्या सरफेसेस वरती खूपच काय 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 असते, कॉन्टॅमिनेशन आपण म्हणूया त्याला. ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही खूप स्मूथ करता सरफेसेस आणि त्या दोन सरफेसच्या मध्ये बाकी काहीच नसते, ठीक आहे, इव्हन एअर पण नसते, तेव्हा होतं काय की ना, त्या सरफेसवरच्या ॲटम्सला हे कळत नाही की ना, जे आपल्या जवळ आलेले ॲटम्स आहेत ते आपल्या म्हणजे वेगळा पार्ट नाही, तर त्यांना काय वाटतं हे आपलेच ॲटम्स आहेत, म्हणजे ते ज्या मेटल बॉडीचा ज्या मेटल सरफेसचा पार्ट आहे. ठीक आहे, तर त्या ॲटम्सला वाटतं की हे जे ॲटम्स आलेले आहेत नवीन, ते पण आपल्याच बॉडीचा और आपल्याच सरफेसचा पार्ट आहेत, आणि मग ते त्यांच्याबरोबर बॉन्डिंग करतात. ठीक आहे, मग ह्या प्रकाराला म्हणलं जातं कोल्ड वेल्डिंग. आणि अशा टाईपनं पण तुम्हाला काय मिळतात, तर एक टाईपचं जे फ्रिक्शनल फोर्स आहे तुमचा, ठीक आहे, तर त्यात भर पडते. ठीक आहे, तर बेसिकली हे म्हणजे हे अतिशय मी थोडंसं तुम्हाला छोट्या लेवलला जाऊन सांगितलंय. ठीक आहे, पण जेव्हा आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन नॉर्मली बघतो, तर एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही, फक्त तुम्हाला माहित असावं की ना हे ओरिजिन कसे कसे असू शकतात. बेसिकली फोर्स ऑफ फ्रिक्शन जर कन्सिडर केलं, तर आपल्याला एक तांदळाचं पोतं इनफ आहे समजून घ्यायला. ओके, आणि ते मी तर दाखवलेलं आहे. आता फक्त आपण करूया काय, मी बाकी सगळे एरोज ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेत व्हिडिओ छोटा व्हावा म्हणून. ओके, तर इथं आपण नेहमी करतो तसं फोर्सेसचा विचार करूया. तर जे ब्लू मध्ये दाखवलंय हे एक मी सरफेस दाखवलेला आहे. ओके, सो हे एक सरफेस आहे. त्यानंतर ही तुमची तांदळाचं पोतं आहे म्हणा, त्याला आपण बॅग म्हणूया और सॅक म्हणूया. ठीक आहे, गनी सॅक और सॅक जस्ट. ठीक आहे, आता हे जर भरलेलं असेल, फॉर एक्झाम्पल एक 40-50 किलोचं पोतं, त्याला जस्ट तुम्ही ठेवलंय. ठीक आहे, त्यांना ठेवलं असेल तर दोन फोर्सेस कुठले कुठले काम करतील, एक जो डाऊनवर्ड आहे तो वाला फोर्स, जो आपण म्हणतो mg न. ठीक आहे, आणि जो अपवर्ड आहे त्याला आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन n. ओके, सध्या मी एरोज वगैरे काही दाखवलेलं नाहीये, फक्त त्यांचं मॅग्निट्यूड रिप्रेझेंट केलेलं आहे, म्हणून एनच्या डोक्यावरती एरो नाहीये. ठीक आहे, आता त्यानंतर इन ऍडिशन टू दॅट तुम्हाला अजून दोन एरोज बघायला मिळत आहेत ग्रीन वाले. आता ते काय आहेत ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. तर समजा मी ह्या पोत्याला ढकलायचा ट्राय करतो राईट साईडला. ठीक आहे, आणि मी एक फोर्स अप्लाय करतोय, त्याला मी म्हणतो F1 म्हणूया आपण. ओके, आता तुम्हाला दिसतोय की इथं F1 मी जो एरो दाखवलाय. ठीक आहे, आता मी ह्याला थोडं वेक्टर दाखवू शकतोय, पण नको दाखवायला, आपण F1 फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करूया आणि त्याचा वेक्टर एरो बघूया आपण. ठीक आहे, तर इथं काय झालं की ऑपोजिट साईडला मी एक एरो ड्रॉ केला. ठीक आहे, आणि हा पण तुमचा एक फोर्सच आहे, ह्याला फक्त मी जरा फॅन्सी वेनं असा दाखवतो. ठीक आहे, आणि ह्याला पण मी F1 म्हणूया ह्याला. ओके, आणि आता हे जे सॅक आहे और हे जे पोतं आहे हे कसं आहे, तर इथे मी साईडला लिहितो, हे आहे रेस्ट वरती. ओके, म्हणजे अजून पण मोशन झालेली नाहीये या पोत्याची. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे थोडक्यात काय, एक नॉर्मल रिॲक्शन, एक mg. आता आपल्याला या दोन नॉर्मल रिॲक्शन आणि mgचा इथनं पुढे विचार करायला लागणार नाही. ठीक आहे, फक्त आपल्याला माहित असावं की हे दोन फोर्सेस इथे एक्झिस्ट करतात. ओके, आता फक्त आपल्याला विचार करायचा आहे ह्या राईट साईडला डायरेक्टेड असलेल्या फोर्स आणि लेफ्ट साईडला. ठीक आहे, तर आता राईट साईडला हा जो फोर्स आहे
हा तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आहे, म्हणजे ह्याला आपण म्हणूया अप्लाइड फोर्स. ओके. आणि जो हा लेफ्ट हँड साइडचा फोर्स आहे तर तो कोण आहे, तर तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे. ठीक आहे. आता हे कुठं असणार आहे, तर हे हवेत नसणार आहे फोर्स. ठीक आहे. तर हे फोर्सेस कुठं असणार आहे, तर ऑब्व्हियसली इथं ग्राउंड वरती, म्हणजे ही जी तुमचं पोतं आहे, ठीक आहे, आणि हे जे खालचं सरफेस आहे कॉन्टॅक्ट मध्ये, ठीक आहे, यांच्यामध्ये असलेला फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. तर इथं मी छोटेच दाखवलेत हे दोन्ही पण. ठीक आहे. कम्पेअर टू ही राईट हँड साइडची डायग्राम. आता राईट हँड साइडच्या डायग्राम मध्ये मी ॲरोज जरा वाढवलेत बघा. ओके. ॲरोज वाढवलेत याचा अर्थ काय, तर ना इथं हा जो फोर्स आहे हा मी वाढवलाय आणि ह्या नवीन फोर्सला मी नाव देतो F2. ठीक आहे. डायरेक्शन F1 चीच आहे, फक्त तुम्हाला दिसतंय मी ॲरो मोठा काढलाय म्हणजे F2 ची मॅग्निट्यूड म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढवली. आता ऑल्सो इथं पण F2 जर मी वाढवलेला दाखवलाय तर हा जो फॅन्सी वाला F2 आहे, ठीक आहे, हा पण मी मोठा दाखवलाय. आणि अगेन ही पण सिच्युएशन कुठली आहे, तर अजून पण रेस्टवरच आहे, म्हणजे अजून पण पोता हललेला नाही. म्हणजे आता सिंपल लँग्वेज मध्ये जर बोलायला गेलं तर या दोन सिच्युएशन काय सांगतात बघा. तुम्ही तुमच्या पुढे एक तांदळाचं पोत आहे, ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही काय केलं की नॉर्मली त्याला जस्ट काही बोटांनी पुश द्यायचा ट्राय केला, ठीक आहे, ते हल्लं नाही. आणि आपण इथं कन्सिडर करतोय की ते तांदळाचं पोतं जे आहे तिथं तुम्ही खालच्या साईडला थोडं पुश करताय, म्हणजे जेणेकरून तुमचं पोतं वाकडं तिकडं होऊ नये. ठीक आहे. तुम्ही अगदी जर वरती जर पुश केलं तर ते आडवं पडणार आहे. ठीक आहे. तर तसं करायचं नाही, आपण थोडं खालच्या साईडला पुश करूया. ठीक आहे. तर ना पहिलं हलका पुश केला काही फिंगर्सनं, ऑब्व्हियसली ते हलणार नाहीये 50 किलोचं पोतं असलं तर. ठीक आहे. सेकंड केसमध्ये आता थोडं ताकदीनं अजून आपण ट्राय केला, म्हणजे कुठं, जिथं हे दोन F2 आहेत तिथं. ठीक आहे. तरी पण ते हललं नाहीये अजून. ओके. अजून पण कसं आहे, तर तिथंच आहे. आता थर्ड केस मध्ये काय होतंय बघूया. ठीक आहे. इथं मी पहिल्यांदा म्हणतो ही केस 1, ही केस 2, ही इकडची वाली अरे बापरे थांबा, इकडची वाली केस 3 आणि फायनल वाली केस 4. ओके. तर आता सेकंड केस मध्ये काय झालंय बघा. आता इथं तुमचा जो F2 आहे, ठीक आहे, हा एवढा वाढलाय, पहिला जो F1 होता यापेक्षा वाढलेला आहे, पण अजून पण तुमचं ऑब्जेक्ट मोशन मध्ये झालेलं नाहीये. ठीक आहे. आता जर F2 पेक्षा, ठीक आहे, म्हणजे हा जो तुमचा फ्रिक्शनल फोर्स आहे की जो तुमच्या या अप्लाइड, ठीक आहे, F1 आणि F2 दोन्ही अप्लाइड आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथं पहिला F1 पेक्षा F2 वाढवला, ठीक आहे, म्हणजे कॅपिटल F2 वाढवला, ठीक आहे, आणि हा फॅन्सी वाला F2 पण वाढला. पण आता होणारे काय की ना F2 ह्या लिमिटच्या वर, म्हणजे हा फॅन्सी वाला जो F2 आहे तुमचा, हा वाला लेफ्ट वाला, हा वाढणार नाही. ओके. आणि हा त्यानंतर तुम्ही F2 राईट वाला, राईट कडे डायरेक्टेड असला, हा थोडा जरी वाढवला की जो मी खाली दाखवला, आणि त्याला मी म्हणूया F3 म्हणतो मी त्याला. ठीक आहे. की लगेच तुमचा ऑब्जेक्ट कशात जाणार आहे, तर मोशन मध्ये. आणि मी इथं खाली तसं लिहितो की थर्ड केस मध्ये ऑब्जेक्ट नाही, नुसतं मोशन नाही, तर एक मिनिट आपण म्हणूया जस्ट इन मोशन, म्हणजे जस्ट मोशनला लागलं. ओके. जस्ट मोशनला लागलं. आणि मग आता तुम्हाला एक जाणवलं असणार आहे की समजा तुम्ही जर असं पोतं ढकलायचा ट्राय केला, पहिल्या केसमध्ये फक्त बोटांनी थोडासा फोर्स लावला, हलणार नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही फोर्स वाढवत गेला, एका हाताने लावला, ठीक आहे, वाढवला अजून, ओके, तरी हललं नाही. नंतर दोन्ही हातांनी लावला की अचानकच ऑब्जेक्ट हलायला लागतं. ठीक आहे. अचानकच म्हणजे त्याला मोशन भेटती. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट आता काय होतं, मोशन मध्ये आलंय, म्हणजे त्याला काय भेटलं, तर एक ऍक्सिलरेशन भेटणार आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या डायरेक्शनला पुश करताय त्या डायरेक्शनला. ओके. आणि आता इथं मी हा जो पर्पल मध्ये ॲरो दाखवलेला आहे, ठीक आहे, तर आता ह्याला मी नाव देतो F3. ठीक आहे. हा F2 पेक्षा आता कमी आलाय. ओके. म्हणजे हे केअरफुली लक्ष द्या की रेस्ट मध्ये असताना हा F2 होता. ठीक आहे. आणि आता थोडा कलर बदलूया आपण. मोशन मध्ये आल्यावरती तुम्हाला F3 आलाय की जो F2 पेक्षा कमी होता. ठीक आहे. आणि नंतर राईट हँड साइडला ही पण जी डायग्राम मी दाखवलेली आहे, ही पण कशी आहे, इन मोशन. ठीक आहे. म्हणजे वरच्या दोन डायग्राम ऑब्जेक्टला रेस्ट मध्ये असतानाच्या आहेत, आणि खालच्या दोन ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना, जी त्यातली तिसऱ्या नंबरची डायग्राम जी आहे ही वाली, तर त्यात ऑब्जेक्ट जस्ट मोशन मध्ये आलेला. ओके. आता एक मिनिट, हे मधलं जे मी दाखवलंय तुम्हाला तिथं मी मायनस वाटेल काय काय जणांना, सो हे मी रब करतो. ठीक आहे. ओके. सो कॉमा आहे मध्ये F3 आहे, त्यामुळे ऍक्सिलरेशन आहे. आता होतं काय बघा, मग लगेचच तुमचं ऑब्जेक्ट मोशनला लागलं की अचानक ऍक्सिलरेट करताना त्याला एक व्हेलॉसिटी मिळते.
ओके. आता त्यानंतर बघा राईट हँड साइडला जी 4 नंबरची केस आहे तिथं हा जो कॅपिटल F4 मी लिहिलाय तो F3 पेक्षा आणि F2 पेक्षा पण मी कमी दाखवलाय आणि ऑब्जेक्ट तरी पण मोशन मध्ये आहे. ओके. आणि इथं हा जो इकडचा F3 आहे ठीक आहे तेवढाच फोर्स इथं पण आहे. ओके. आणि आता सध्या ऑब्जेक्ट कसा आहे तर कॉन्स्टंट मोशन मध्ये आहे ह्या केसमध्ये. ठीक आहे. एका कॉन्स्टंट मोशन मध्ये आहे आणि आपण मगाशी पण बघितलं की कॉन्स्टंट मोशन मध्ये आहे म्हणजे हा जो अपोज करणारा फोर्स आहे या तुमच्या पोत्याच्या सरफेसच्या मधला ओके आणि तुमच्या या खालच्या सरफेसच्या मधला ठीक आहे या दोघांच्या मध्ये जो अपोज करणारा दोघांच्या सरफेसेस मध्ये जो अपोज करणारा हा फोर्स आहे हा आणि तुम्ही अप्लाय केलेला फोर्स हा एक्झॅक्टली बॅलन्स झालाय. ठीक आहे. पण हे लक्षात घ्या की हा जो फोर्स आहे हा F2 आणि इथं F3 ठीक आहे यांच्यापेक्षा कमी आहे आणि हे कधी झालं एकदा का ऑब्जेक्ट मोशन मध्ये लागलं की. ठीक आहे. आणि ही केस आपण सगळ्यांनीच बघितलंय पहिल्यांदा ऑब्जेक्ट रेस्टवरनं हलवायला खूपच तुम्हाला फोर्स लावावा लागतो. ठीक आहे. एकदा का ते मोशनला लागलं ठीक आहे की मग त्यानंतर मोशन मध्ये ठेवायला तुम्हाला फोर्स थोडासा तुम्ही कमी लावला ठीक आहे तरी पण ऑब्जेक्ट मोशन मध्ये राहत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जेवढा फोर्स तुम्हाला त्याला रेस्टवरनं मोशन मध्ये आणायला लावला त्यापेक्षा कमी फोर्स लावून तुम्ही एकदा तो मोशनला लागला की परत त्यापेक्षा कमी फोर्स लावून तुम्ही त्याला इझिली मोशन मध्ये ठेवू शकता. ठीक आहे. म्हणजे इथं रेस्ट मध्ये असताना आणि मोशन मध्ये असताना जे काय अपोज करणारा फोर्स आहे थोडक्यात ओके आणि ऑब्व्हियसली दोन्ही केसेस मध्ये फ्रिक्शनल फोर्सच आहे तर ना तो थोडा वेगळा आहे. ठीक आहे. थोडं त्याचं नेचर चेंज झालं. ओके. आणि मग आता आपण थोडस पुढे जाऊन बघूया की ना असं का होतं. ओके. तर इथं आता जागा राहिली नाहीये. ठीक आहे. आणि अजून एक केस आपण कन्सिडर करूया इथं. ओके. आता या केसमध्ये मी इथं 2 बॅग्स ठेवलेल्या आहेत. ओके. सो 2 बॅग्स आहेत आणि आता अगेन तेवढाच जर तुम्ही फोर्स सगळी इथं जे चारही केसेस मध्ये आपण प्रोसिजर केल्या त्या ह्या 2 बॅग्स वरती एकत्र केल्या तर तुमच्या लक्षात येईल की ना आणि समजा आता इथं मी ऍक्च्युली साइड बाय साइड ठेवल्यात पण एकावर एक ठेवल्यात असं इमॅजिन करा. आता या केसमध्ये थोडीशी चूक झाली माझ्याकडनं हे एकावर एक ठेवायला पाहिलं होतं. एनिवे सो एकावर एक जर ठेवल्या तुम्ही तर होणार काय तर हा जो खालचा सरफेस आहे तुमचा ठीक आहे तर तिथं असणारा हा जो डाऊनवर्ड फोर्स आहे mg हा वाढणार आहे. ठीक आहे. हा वाढला म्हणजे तुमची नॉर्मल रिॲक्शन पण वाढली. ओके. आणि ऑल्सो जर आता सेम वरती चारी पण केस तुम्ही केल्या ओके तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या केसमध्ये तुम्हाला ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणायला लागणारा जो फोर्स आहे इकडचा ठीक आहे आता मी इथं साईज जास्त मोठी दाखवू शकत नाही राईट साइड डायग्राम आहे पण हा जो फोर्स कॅपिटल F आहे तो खूपच जास्त लागणार आहे एका पोत्याला हलवण्यापेक्षा. ओके. याचं रिझन काय तर ऑब्व्हियसली ह्याला अपोज करणारा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो एकावर एक ठेवलेल्या 2 पोत्यांमध्ये जास्त असणार आहे. आणि असं का झालं तर ऑब्व्हियसली त्यांचं मास जास्त होतं. ओके. आणि मास जास्त आहे म्हणजेच काय जास्त आहे तर त्यांच्यावर असणारा डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg म्हणजेच त्यांच्यावरती नॉर्मल रिॲक्शन ही जास्त असणार आहे. ओके. तर आता असं का झालं मग की ना मास वाढलं तुमचं नॉर्मल रिॲक्शन वाढली की तुम्हाला तुमचा फ्रिक्शनल फोर्स पण वाढला आणि त्यामुळे तुम्हाला लावायला लागणारा फोर्स पण वाढला. आता असं का झालं तर जी वरची डायग्राम होती तीच मी तर थोडंसं दाखवलेली आहे. हे समजा तुमचं पोत्याचं सरफेस आहे आता ते ऍक्च्युली असं ओबडधोबड नसतं तर त्यात बरेचसे तुमचे फायबर्स वगैरे असतात. ठीक आहे. पण थोडक्यात सरफेस टू सरफेस कॉन्टॅक्टच आपण कन्सिडर करतोय. आता होतं काय बघा तुम्ही जेव्हा वेट वाढवताय म्हणजे थोडक्यात मास वाढवताय तेव्हा हा जो डाऊनवर्ड फोर्स आहे एक मिनिट थोडा कलर डार्क घेऊया आपण. ओके. सो हा जो डाऊनवर्ड फोर्स आहे ठीक आहे हा वाढतो. ओके. आणि ऑल्सो मग होतं काय डाऊनवर्ड फोर्स वाढला ठीक आहे या सगळ्या ह्याच्यात तर हे जे आता इथं तुम्हाला दरी डोंगर दिसत आहे ठीक आहे तर ह्यांचं इंटरलॉकिंग जे होणार आहे ठीक आहे ते खूपच चांगल्या प्रकारचं होतं आणि इंटरलॉकिंग जे झालंय म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा पार्ट जो आहे हा कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये अजून खालच्या सरफेसच्या पण जर मी मास वाढवलं ठीक आहे तर हे खाली अजून पुश होणार केलं जाणार आहे म्हणजे आता हा जो पार्ट आहे या खालच्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठीक आहे त्यानंतर इकडचा जो पार्ट आहे हा अजून चांगला या इथं जे गॅप दिसतो ह्यात चांगला बसेल. ऑल्सो इथं पण हा पार्ट चांगला बसेल यात. ओके. इकडं पण ओके इथं बसून जाईल असा जसं तुम्ही वरचा फोर्स म्हणजे तुमचं m वाढेल तसंच mg पण वाढणार आहे. ओके.
मग चांगलं इंटरलॉकिंग मिळेल. ऑल्सो इंटरलॉकिंग चांगलं झालं म्हणजे आता सरफेस कॉन्टॅक्ट आहे तो वाढला. ठीक आहे, तुमचं काय वाढलं तर सरफेस कॉन्टॅक्ट. ठीक आहे, हा वाढला. आणि सरफेस कॉन्टॅक्ट वाढलं तर मग धडकाधडकी वाढली. धडकाधडकी वाढली म्हणजे फ्रिक्शन वाढलं. अगेन जर बॉन्डिंग असेल तर बॉन्डिंग पण वाढलं. ओके, सो बेसिकली इथं ह्या पोत्यांच्या एक्झाम्पल वरून आपल्याला काय काय समजलं ते एकदा थोडक्यात बघूया. तर पहिली गोष्ट, ऑब्जेक्ट जर रेस्ट मध्ये असेल आणि तुम्ही त्याला फोर्स अप्लाय करायला सुरुवात केली तर एक सर्टन अमाऊंटचा फोर्स, ठीक आहे, म्हणजे एक सर्टन व्हॅल्यूलाच ऑब्जेक्ट काय होतं तर मोशन करायला स्टार्ट करते. हे जे तिसऱ्या केसमध्ये आपल्याला दिसलं तिथं. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही फोर्स वाढवत राहिला तर तुमचा ऑब्जेक्ट मोशनला लागत नाही. ओके, आणि मग एकदा, आणि ऑल्सो चौथ्या केसवरून आपल्याला हे समजलं की एकदा का ऑब्जेक्ट मोशनला लागलं, ठीक आहे, तर ना मग तुम्ही फोर्स थोडा कमी जरी केला तरी पण चालतं, तुमचं ऑब्जेक्ट मोशन मध्ये लागत राहतं. आणि फायनली इथं जी दोन पोत्यांची केस बघितली तिथं आपल्याला हे समजलं की जर तुम्ही ऑब्जेक्टचं मास वाढवलं, ठीक आहे, म्हणजे डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशन फोर्स वाढणार आहे, ज्याला आपण नॉर्मल लँग्वेज मध्ये वेट म्हणतो, वेट वाढवलं तर मग काय होणार आहे तर अगेन तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे तो ओव्हरकम करायला तुम्हाला फोर्स जास्तीचा अप्लाय करायला लागणार आहे. ओके, आता हे सगळं झालं. आता आपण काय करूया की ना यांच्या फॉर्म्युलाकडे येऊया आपण. ठीक आहे, यांच्या रिलेशन्सकडे. तर बेसिकली आणि आता फॉर्म्युला आणि रिलेशन बघून तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली आपण कशाबद्दल बोलतो. तर पहिली गोष्ट, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा जो असतो हा तुमचा अप्लाइड फोर्स, आता मी अप्लाइड फोर्सला एफ ए म्हणतोय बरं का. ठीक आहे, हा तुमचा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा आपली ती पोती जागेवरच होती ना, हालत नव्हती, ठीक आहे, तर तेव्हा जे फ्रिक्शनल फोर्स होता तो हा स्टॅटिक, आणि हा कशाला प्रोपोर्शनल आहे तर तुमच्या अप्लाइड फोर्सला. ठीक आहे, आणि मग आता इथं आपल्याला समजतंय. आणि जर एक लॉजिकल प्रश्न आपण केला की बाबा जर मग ऑब्जेक्टला तुम्ही ढकलायचा ट्रायच करत नसाल तर मग फ्रिक्शनल फोर्स असतोय का नसतोय. ठीक आहे, तर ह्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर तुम्ही ढकलायचा ट्राय करताय म्हणजे फोर्स कुठल्या साईडला डायरेक्टेड असणार तुमचा, समजा या साईडला. ठीक आहे, तर मग हा फोर्सच जर नसेल तर मग त्याला अपोज करणारा हा लेफ्ट साईडचा फोर्स असेल का, हा फ्रिक्शन आणि हा अप्लाइड फोर्स. ठीक आहे, तर हाच फोर्स जर नसेल तर हा पण ऑब्व्हियसली नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन जरी ऑब्जेक्ट हलत नसलं, ठीक आहे, तुम्ही ट्राय करता त्याला हलवायचं, ठीक आहे, तर अप्लाइड फोर्स नसेल तर तुमचा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स पण ऍबसेंट असणार आहे. ठीक आहे, पण हे दोघं जर तुम्ही एकदा वाढवायला लागला फोर्स, ठीक आहे, त्या पोत्याला ढकलायचा ट्राय करायला लागला, हा फोर्स वाढायला लागला, त्याच प्रमाणात तुमचा स्टॅटिक फ्रिक्शनचा पण फोर्स वाढणार आहे. ठीक आहे, बर, आता हा कधीपर्यंत वाढेल तर ही तिसरी केस. ओके, तिसरी नाही, सॉरी, सेकंड वाली केस. तर एक बऱ्यापैकी फोर्स, ठीक आहे, तुमचा F2 जो आहे यापेक्षा काय स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स तुमचा वाढणार नाही. ओके, मग आता ह्या पॉइंटला काय होईल, हे जे ओबड धोबड सरफेसेस आहेत, ठीक आहे, तर ना आता इथं मी थोडा दाखवायचा ट्राय करतो. ओके, आता होईल काय, हा जो इकडचा तुकडा आहे, ठीक आहे, हा समजा तुटून गेला. ओके, और हा तुकडा तुटून जाईल और ह्यांच्यातले बॉन्ड्स ब्रेक होतील. थोडक्यात काय, हा जो फोर्स आहे स्टॅटिक फ्रिक्शनचा एफ, ठीक आहे, हा ओव्हरकम होणार आहे त्या पॉइंटला. तेवढा तुमचा अप्लाइड फोर्स जास्त होईल. ठीक आहे, की जेणेकरून तुमचं सरफेस काय होईल तर ब्रेक ऑफ करेल. ठीक आहे, ओके, ब्रेकअप नव्हे, ब्रेक ऑफ. ठीक आहे, ब्रेकअप म्हणला तरी चालेल. ते दोन्ही सरफेस इंटिमेट होते, एकत्र होते, ठीक आहे, एकमेकांच्यात गुंतलेले होते आणि मग त्यांच्यात ब्रेकअप झालं असं आपण म्हणूया. ठीक आहे, तेवढा सफिशियंट फोर्स असेल. ठीक आहे, तर मग आता त्या फोर्सला आपण म्हणूया स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स, पण कसा आहे तो मॅक्स आहे. ओके, आणि मग आता आपल्याला एक रिलेशन लिहिता येतं, ते असतं म्यू एस इंटू नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, आणि आता इथं तुम्हाला दिसतं की फॉर्म्युल्यात बाकी काहीच आलेलं नाहीये, तर एन आलेला आहे. आणि एन म्हणजेच तुमचा किती असतो तर एन म्हणजेच तुमचा mg एवढा असतो. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, हे तुम्ही मेजॉरिटी ऑफ द टाइम्स मॅग्निट्यूड जे आहे तुमचं, ठीक आहे, तर ते mg एवढंच असणार आहे. ठीक आहे, फक्त त्याची डायरेक्शन mg च्या ऑपोजिट आहे. आणि हा जो मधली गोष्ट आहे हा आहे तुमचा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा एक कोइफिशियंट आहे, म्हणजे जस्ट एक नंबर आहे तुमचा. ओके, म्हणजे आता इथं तुम्हाला दिसतंयच की हे रिलेशन जर मी वेगळ्या टाईपनं लिहिलं, म्यू एस
ओके, इक्वल टू एफ एस एम आणि इथं मॅक्स लिहितोय मी, स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू, हे जरा केअरफुली लक्षात घ्या, अपॉन एन. हा नॉर्मल रिॲक्शन पण फोर्स आहे, हा वरचा स्टॅटिक फ्रिक्शन पण फोर्स आहे. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पण फोर्सेस आहेत. ऑब्व्हियसली ही जी म्यूएस मिळते हा एक कोएफिशियंट आहे, तर त्याला डायमेन्शन्स राहणार नाही. ओके, आणि थोडक्यात तुम्हाला म्यूएस काय सांगतो, आणि हा त्याच्या आधी एक सांगायचं राहिलं माझ्याकडनं की आता हा फोर्स मग कसा बघायचा. ठीक आहे, स्टॅटिक फ्रिक्शनचा. तर बेसिकली ज्या पॉइंटला ऑब्जेक्ट तुमचं जस्ट मोशन करायला लागतं, म्हणजे कुठल्या केसमध्ये झालेलं आपलं ते तिसऱ्या मोशन मध्ये. ठीक आहे, जस्ट मोशन करायला लागलं, जिथं अचानक तुमचा हा जो F2 म्हणजे फॅन्सी वाला F2, हा वाला F2 अचानक कमी झाला आणि F3 झाला जस्ट मोशन मध्ये लागल्यावरती, तर तेव्हा जी F3 ची व्हॅल्यू असणार आहे, ठीक आहे, जी F2 पेक्षा अगदी थोड्या प्रमाणात जास्त असणार आहे. ठीक आहे, तर ना तीच तुमची स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू, म्हणजे ती मॅक्झिमम व्हॅल्यू की जिथपर्यंत ऑब्जेक्ट रेजिस्ट करू शकतो. ठीक आहे, तर ती ही व्हॅल्यू असणार आहे. ओके, तर आता बेसिकली ऑब्जेक्ट जर मोशन करत नसेल तर तुम्ही फोर्स अप्लाय केलाय पण ऑब्जेक्ट मोशन करत नाहीये, तर तेव्हा पण स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स अस्तित्वात येतो. ठीक आहे, फक्त ऑब्जेक्ट मोशन करणार नाही. आणि तो कधीपर्यंत वाढत वाढत जाणार आहे, तर या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत. एकदा का तुमचा हा अप्लाइड फोर्स या मॅक्झिमम ऑपोजिट फोर्स म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनच्या ऑपोजिट फोर्स पेक्षा वाढला की ऑब्जेक्ट मोशनला लागणार आहे. ठीक आहे, आणि हे रिलेशन जे आहे मी जे इथं राईट साईडला लिहिलेलं आहे, त्याला आता बॉक्स करतो मी, हे कधी अप्लाय होतं, तुमचं ऑब्जेक्ट जस्ट मोशनला स्टार्ट करायला लागले की, म्हणजे तिथनं पुढे तुमचं स्टॅटिक फ्रिक्शन अवॉइड करू शकत नाही, तुम्ही जो फोर्स लावताय त्याला रेजिस्ट करू शकत नाही. ठीक आहे, तर ही ती केस आहे. हा तो मॅक्स म्हणून मी ह्याला एम लिहिलंय सबस्क्रिप्टला. ठीक आहे, तर ना हा मॅक्स तुमचा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे. ठीक आहे, त्याच्या आधी फोर्स आहे स्टॅटिक फ्रिक्शनचा. ठीक आहे, पण त्याचं रिलेशन आपण एवढंच सांगू शकतो. ठीक आहे, त्याला आपण म्यूएस इंटू एन असं लिहू शकत नाही. ओके, बर, आता हा म्यूएस जो आहे, हे एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा बिटवीन द सर्फेसेस एक्झिस्ट करतो, म्हणजे कुठल्या पण दोन सर्फेसेसच्या मध्ये. ठीक आहे, हा कुठल्याही एका सरफेसची म्हणजे हे नाहीये, काय म्हणायचं, एका सरफेसचं पॅरामीटर म्हणा असं नाहीये, हे दोन सरफेसच्या मध्ये असलेलं, म्हणून ह्याला म्हणतो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन. समजा दोन सरफेस आपण घेऊया कुठले, तर ना स्टील अँड ग्लास. ठीक आहे, ऑर वुड अँड स्टोन, असं वॉट एव्हर. ठीक आहे, ह्या दोन सरफेसेसच्या मध्ये हा तुमचा काय आहे, तर एक स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशियंट आहे. ओके, आणि इथं तुम्हाला दिसतोय की हा एफएस म्हणजे तुमचा मॅक्झिमम फोर्स, की हा आता ऍक्च्युली कॅल्क्युलेट आपल्याला करता येत नाही डायरेक्टली, आपण कसा करतो, तर फोर्स अप्लाय किती करायला लागला, कधी ऑब्जेक्टला जस्ट मोशन मध्ये टाकायला. ठीक आहे, जस्ट मोशनला टाकायला किती फोर्स लावला आपण, तेवढा फोर्स म्हणजेच तुमचा मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शनचा मॅक्झिमम फोर्स आहे. आणि दुसरी क्वांटिटी दिसते तुम्हाला, ती आहे एन. ओके, जी आहे नॉर्मल रिॲक्शन. आणि इथं वरच्या रिलेशन मध्ये तुम्हाला दिसते हा जो स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे तो नॉर्मल रिएक्शनला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, जे आपण वरती बघितलं. ठीक आहे, इथं या केसमध्ये राईट साईडला जिथं मी स्टार्ट करतोय आता तिथं, कारण की जेवढं तुम्ही वेट वाढवाल तेवढं नॉर्मल रिॲक्शन वाढणार आहे, आणि तेवढे इंटरलॉकिंग चांगले होतील, तेवढे सरफेस कॉन्टॅक्ट चांगले होतील. ठीक आहे, आणि ते तोडायला तुम्हाला तेवढा जास्त फोर्स लावायला लागेल, तेवढा तुमचा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स पण वाढणार आहे. बरं, आता चौथ्या केसमध्ये या काय झालं, तर ना एकदा का तुमचं ऑब्जेक्ट ब्रेक ऑफ झालं, म्हणजे एकदा का मोशनला लागलं आणि त्यानंतर मग तुम्ही फोर्स जरी कमी केला तरी ऑब्जेक्ट थांबत नाही, तरी ते मोशन करत राहते. ओके, याचा अर्थ तुमचा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो कमी आला. ओके, आणि त्या फ्रिक्शनल फोर्सला मग ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना, ठीक आहे, आपण नाव देतो कायनेटिक फ्रिक्शन. ठीक आहे, त्याला असं टाईपनं दाखवलं जातं, फॅन्सी छोटावाला एफ आणि सबस्क्रिप्टला के, आणि पहिल्या स्टॅटिकला होतं सबस्क्रिप्टला एस. ठीक आहे, आणि या फोर्सची एक स्पेशालिटी काय आहे, तर हा एकदा मोशन मध्ये असला ऑब्जेक्ट की हा काय राहतो, तर कॉन्स्टंटच राहतो. ठीक आहे, आणि हा तेव्हाच अस्तित्वात येतो, म्हणजे हे दोन्ही जे आहे, सॉरी, हा जो वरचा केस आहे स्टॅटिकचा, हा रेस्टची केस आहे. ठीक आहे, आणि इथं एक लक्षात ठेवायचं, एकदा का तुम्ही फोर्स अप्लाय करायला सुरुवात केली तर त्या हिशोबानं तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन वाढत जातो, जसा तुमचा अप्लाइड फोर्स वाढेल तसा. म्हणजे आपण या फोर्सला म्हणूया सेल्फ ऍडजस्टिंग. ठीक आहे, आणि इथं विचारायचं नाही कधीपर्यंत सेल्फ ऍडजस्टिंग, या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत, एफ एस ब्रॅकेटमध्ये एम मॅक्झिमम. ठीक आहे,
तर ना थोडक्यात हा रिस्पॉन्स आहे तुमच्या अप्लाइड फोर्सला. तसा कायनेटिक फ्रिक्शन नाही. कायनेटिक फ्रिक्शन कधी अस्तित्वात येतो, एकदा का बॉडी मोशनला लागली, ठीक आहे, की मग काय होणार आहे, तेव्हा पण ऑब्व्हियसली रेजिस्टन्स असणार आहे दोन सर्फेसेसच्या मध्ये. मी जरा परत वरच्या डायग्रामकडे जातो. ही जी धडकाधडकी आहे, ठीक आहे, ही धडकाधडकी चालूच असणार आहे, फक्त तेवढं चांगलं सरफेस कॉन्टॅक्ट नसणार आहे, ठीक आहे, तेवढा चांगला सरफेस कॉन्टॅक्ट तुम्हाला मिळणार नाहीये. ओके, आणि तेवढं चांगलं इंटरलॉकिंग होणार नाहीये सरफेसच्या मध्ये. त्यामुळं तुमचा जो कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे चालू मोशन मध्ये असलेलं फ्रिक्शन आहे तो थोडा कमी असणार आहे. ठीक आहे, आता नॉर्मल रिॲक्शन तर सेमच आहे, ठीक आहे, पण कायनेटिक फ्रिक्शन कसं आहे, तर एफ एस म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा कमी आहे. ठीक आहे, हा आहे तुमचा कायनेटिक फ्रिक्शन. ठीक आहे, आणि तुमचा हा जो आहे हा आहे तुमचा नॉर्मल रिॲक्शन. ओके, आणि आता इथं मग आपल्याला दिसतं की सिन्स एफ एस जो आहे तो तुमचा बराच मोठा आहे एफ के पेक्षा, मग एम के की जो एम के म्हणलो मी तर ना म्यू के हा जो तुमचा कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आहे, तर हा कसा असणार आहे, हा पण छोटा असणार आहे म्यू एस पेक्षा. ठीक आहे, ऍक्च्युअली मी उलट पालट केलंय, पण लक्षात घ्या. ठीक आहे, याला आपण असं पण लिहू शकतोय, म्यू एस इज ग्रेटर दॅन म्यू के, म्हणजे सिमेट्रिकली दिसेल म्हणून तुम्हाला. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचंय की लक्षात नाही ठेवायचं, समजून घ्यायचंय की ना कसं घडतंय. एकदा ती घडतंय कसं समजलं, ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात राहणार आहे. ठीक आहे, पाठ करा मी कधी म्हणत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आणि त्या लक्षात ठेवायची एक मेथड आहे, ती म्हणजे समजून घेणं. ओके, हे थोडक्यात लक्षात घ्या. तर एकदा का काय ऑब्जेक्ट मोशनला लागलं की आपल्याला माहिती आहे, एकदा का ती पोतं मोशनला लागलं की मग तेवढा तुम्हाला फोर्स लावावा लागत नाही मोशन चालू ठेवायला. तर हा सेम तोच प्रकार आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट कायनेटिक फ्रिक्शनची स्पेशालिटी काय, जसं तुमचा स्टॅटिक फ्रिक्शन ह्या केसमध्ये अप्लाइड फोर्स वाढेल तसा वाढत होता, तसं कायनेटिक फ्रिक्शनचं नाही. ठीक आहे, कायनेटिक फ्रिक्शन मोशन मध्ये तुमचा कसा राहतो, कॉन्स्टंट राहतो. म्हणजे जरी तुम्ही वेलॉसिटी वाढवली, ठीक आहे, तरी पण याची व्हॅल्यू वाढत नाही कायनेटिक फ्रिक्शनची. ठीक आहे, ती कशी राहती, तर ती तेवढीच राहती. ओके, सो ह्या काही गोष्टी आहेत आपल्याला की ज्या लक्षात ठेवायच्या आहेत, आणि एस्पेशली हा जो आहे कोइफिशियंट, ठीक आहे, म्यू के म्हणा आणि तुमचा म्यू एस. ठीक आहे, ऍक्च्युली ते मी काढतानाच एम सारखं काढतोय, मला ते दिसतं, त्यामुळे बोलताना पण मी एम एम बोलतोय, आणि आता ऍक्च्युली वाजले 3, त्यामुळं ऍज युजल डोकं एवढं फास्ट चालत नाही आमचं. बरं, एनिवे, सो हे झाले दोन टाईपचे फ्रिक्शनल फोर्सेस, जे ऍक्च्युली एकाच ओरिजिनचे आहेत, फक्त जी मोशनची स्टेट आहे, ओके, रेस्ट आणि मोशन, तर त्याच्या अकॉर्डिंगली आपण त्यांना कन्सिडर करतोय स्टॅटिक आणि कायनेटिक फ्रिक्शन. ठीक आहे, आणि बेसिकली त्यांचं जे आपल्याला म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला म्हणा, और जे बिहेवियर दिसतं आपल्याला सरफेसच्या मध्ये, तर त्यांना एक्सप्लेन करायला हे इझी पडतं. आणि बेसिकली जी कोइफिशियंटची व्हॅल्यूज मिळतात आपल्याला, तर ना नेहमी दोन सरफेसेस मध्ये कोइफिशियंट ऑफ जो फ्रिक्शन असणार आहे तुमचा, म्हणजे हे दोन्ही पण म्यू के आणि म्यू एस. ठीक आहे, तर म्यू एस हा नेहमी त्या दोन जोडीसाठी, त्या सर्फेसेसच्या जोडीसाठी स्टॅटिक फ्रिक्शनचाच नेहमी जास्त असणार आहे. ठीक आहे, अगेन रिझन आपण वरती बघितलंय. ओके, आणि त्यामुळे म्यूएस तुम्हाला हे सांगतं की ना बाबा दोन सर्फेसेसच्या मध्ये फ्रिक्शन कसं आहे. ठीक आहे, तुम्ही जर सर्फेसेस प्रेस केले, म्हणजे आता इथे मी मध्ये 2 एक्झाम्पल लिहिले, बरं जरा आठवलं. ओके, आता लहान असताना बघा आम्ही, म्हणजे ऍक्च्युली आमच्या घरात अशा दोन भिंती जवळ होत्या, कॉरिडॉर होता किचन पासून हॉलपर्यंत जायला. तर आम्ही असं वरती क्लाइंब करायचो. तर हे मी नाहीये दाखवलेलं, ते असंच मला एक सापडलं छानसं चित्र, आणि ते सूट पण होतं म्हणून मी घेतलंय. तर इथं काय झालंय, तर हा बाबा वर क्लाइंब झालाय. ठीक आहे, आता क्लाइंब करताना त्यानं काय केलंय बघा, तर ना इथं पायऱ्या नाहीयेत का काय नाहीये, तर ना फक्त तुम्ही करता काय, इव्हन हे भरपूर लहान मुलं पण करताना बघितलं असेल तुम्ही, छोट्याशा गॅप मध्ये वगैरे. तर हा फोर्स जो आहे, ठीक आहे, आणि इथं टिकायला स्पेशली, ठीक आहे, म्हणजे असं टिकायला, तर ना हे जे हात आहेत, तर हे भिंतीवरती ह्या डायरेक्शनला फोर्स लावतायत. ओके, आणि भिंत याच्यावरती ह्या डायरेक्शनला फोर्स लावते. ओके, आणि मग होतं कसं की ना एक जो इथं ग्रॅव्हिटी त्याला खाली ओढती. ओके, तर ऍट द सेम टाइम हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, ह्याचा एक कंपोनंट राहतो की जो त्याला काय करतो, वरच पकडून ठेवतो. म्हणजे थोडक्यात एमजी ला बॅलन्स करणारा हा एक तुमचा फ्रिक्शनल फोर्सचा कंपोनंट असतो की जो त्याला खाली पडून देत नाही. ओके, इव्हन ह्याला चिमनी क्लाइम्बिंग पण म्हणतात, की जिथं तुम्ही दोन सर्फेसेसला असं, आता हे मूवीज मध्ये तुम्ही बघितलं असं, ठीक आहे, डिटेक्टिव्ह मूवीज नाही तर जे ऍक्शन मूवीज असतात त्यात याला चिमनी क्लाइम्बिंग म्हणतात. म्हणजे दोन सरफेसला
हे असं दोन्ही टाईपनं करता येतं. म्हणजे एकतर एक तुमचा हात आणि पाय एका भिंतीला लावा, ठीक आहे. अदरवाईज हात आणि पाय एका साईडच्या भिंतीला लावा दोन्ही, आणि तुमची पाठ एका भिंतीला लावा, ठीक आहे. आणि तसंच मग वर 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 जाऊन बघा, ठीक आहे. फक्त घरात करू नका, आपटला बिपटला तर मी जबाबदार नाही. ओके. दुसरी गोष्ट अजून एक मला आठवली म्हणजे चित्रकला करताना, हे तुमची स्लाइड्स तयार करताना, ती म्हणजे काय, तर लहान असताना आमच्याकडे असे ग्रिपचे पेन असायचे, एस्पेशली सेलो ग्रिपर, जी मला इमेज नाही सापडली मी सर्च करून पण. तर एक ग्रिपवाला सापडला पण पेन मला. तर ना ही जी ग्रिप आहे तुमची, ठीक आहे. तर मी करायचो काय, म्हणजे मी तरी करायचो की ना, समजा माझा पेन जर त्याची जर इंक संपलीवर तो तुटला पेन, तर मी त्याची ग्रिप काढून घ्यायचो, ठीक आहे. आणि का काढून घ्यायचो, तर दुसऱ्या एखाद्या साध्या पेनला बसवायची ती ग्रिप, कारण की जरा बरं वाटतं की ना, नवीन पेन नवीन टाईपची ग्रिप त्याला, ठीक आहे. मग पण मला एक जाणवायचं की ही ग्रिप जेव्हा मी काढायचा ट्राय करायचो, तेव्हा व्हायचं काय, मी ह्याला जर प्रेस करून काढलं, म्हणजे असे साईड वाईज फोर्सेस, ठीक आहे, मी बोटाने प्रेस करून जर काढायचा ट्राय केला, तर ती इझिली निघायची नाही ग्रिप, ठीक आहे. पण तेच जर मी जस्ट लाईटली प्रेस केलं त्याला असं आणि ओढलं हलकस, ठीक आहे, असं बोटाने, तर मग इझिली निघायची. मग मला थोडंसं प्रश्न पडायचा की बाबा हे असं का झालं, म्हणजे मी अति जोरात प्रेस करून खेचायचा ट्राय केला त्याला ह्या डायरेक्शनला, तर ग्रिप नाही निघाली. पण मी त्याला एकदम लाईटली पुश केलं असं, ठीक आहे, आणि ह्या डायरेक्शनला ओढलं की लगेच निघाली ग्रिप. तर याचं रिझन काय, तर ना, जे ग्रिपची आतली सरफेस आहे, म्हणजे इथं जर मी दाखवायचा ट्राय केला, ही रबरची सरफेस आणि ही तुमची, एक मिनिट, पेनच्या, प्लास्टिकच्या पेनची आतली सरफेस, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही प्रेस हार्ड करताय, ठीक आहे, तर ह्यांच्यामध्ये जे कॉन्टॅक्ट आहे तो खूप चांगला होतोय. आणि आपण मगाशी बघितलंय नॉर्मल रिॲक्शन जे म्हणलंय, ठीक आहे इथं, तर ना ते नॉर्मल रिॲक्शन कशाला कन्सिडर करतोय आपण, तर हे जे प्रेसिंग आहे, ठीक आहे, दोन सरफेसच्या मध्ये, तर जेवढं तुमचा प्रेसिंग प्रकार आहे दोन सरफेसच्या मध्ये, हा वाढेल, तर ना त्या दोन सरफेसेसच्या मध्ये असलेलं फ्रिक्शन वाढणार आहे. आणि त्या मी जेवढं जोरात प्रेस करायचो तेव्हा तेव्हा फ्रिक्शन वाढायचं, आणि त्यामुळं हे काय निघायचं नाही, ठीक आहे. कारण की मग त्याच्या ऑपोजिट साईडला असलेला, ठीक आहे, त्या दोन सरफेसेसच्या मध्ये असलेला हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, ठीक आहे, तो खूपच जास्त असायचा, ठीक आहे. म्हणजे मी पुश करतोय याला इकडं, पण फ्रिक्शनल फोर्स त्याला कुठं ओढतोय, इकडं. ओके. सेम वे इथं पण तोच प्रकार झालाय. या बाबानं त्याला इकडं पुश केलेलं आहे, ठीक आहे, भिंतीला. ओके. आणि या भिंतीनं त्याला इकडं पुश केलेलं आहे, आणि त्यामुळं एक फ्रिक्शनल फोर्स क्रिएट झालाय, की जेणेकरून कसं, हा बाबा खाली काय पडत नाही, ठीक आहे, हा तुमचा फोर्स असून पण, कारण की त्याला फ्रिक्शनल फोर्स त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला टिकवून ठेवतोय. ओके. सो होपफुली आता मी मला माहित नाही आता अगेन व्हिडिओ छोटा झालाय का मोठा आहे. ओके. सो होपफुली आता तुम्हाला जास्त काही डाऊट राहिला नसावा. ओके. स्टॅटिक आणि कायनेटिक फ्रिक्शन बद्दल. आणि आता यापुढचा जे व्हिडिओज असतील ते मी मोस्टली जे स्टुडंट्स कडनं मला रिस्पॉन्सेस येत आहेत, नाहीतर जे काय त्यांचे डाऊट्स असतील, जे अतिशय सिंपल सिंपल गोष्टी आहेत. आता हे स्टॅटिक अँड कायनेटिक फ्रिक्शन सिंपल गोष्टी आहेत, पण जर तुम्ही प्रॉब्लेम्स बघितले फोर्सवरचे, तर ना, एस्पेशली जे बॉक्सेसच्या टाईपचे म्हणा, नाहीतर जे पुली क्रेन वगैरे असले इन्व्हॉल्ड असलेले प्रॉब्लेम्स आहेत, जिथे एका सरफेसवरनं तुम्ही ओढताय ढकलताय बॉक्सेसला, तर तिथं जो कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो असतो तुमचा, ठीक आहे, तर ना त्याला मानलं जातं. आणि मग तिथं तुम्हाला फ्रिक्शनल फोर्सला कन्सिडर करायला लागतं. मग तेव्हा थोडंसं फ्रिक्शन बद्दल माहिती असलेली खूपच चांगलं आहे. ओके. सो होपफुली हे तुम्हाला समजलेलं असावं. स्टार्टिंग पासून एक जस्ट नजर टाकूया आपण काय काय बघितलं. तर बघितलं असं की पहिल्यांदा हे बघितलं की नॉर्मल केसेसमध्ये डे टू डे लाईफमध्ये फ्रिक्शन कसा काम करतो. पहिल्या केसमध्ये हे बघितलं की एक फोर्स आहे की जो अपोज करतो, आणि तो तुमच्या सरफेसेस वरती पण डिपेंडंट आहे. दुसऱ्या केसमध्ये थोडं डिटेलमध्ये जाऊन बघितलं की फ्रिक्शन का ऑकर होतो. ओके. त्यानंतर आपण हे बघितलं की ना, ह्या पोत्याचं एक्झाम्पल घेतलं, त्यातनं आपण रेस्ट वरती असताना हे कन्सिडर केलं. रेस्टलाच आपण कन्सिडर करतो की ना, ऑब्जेक्ट स्टेशनरी होता, म्हणून त्या फ्रिक्शनला म्हणलं जातं स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे. दोन्ही पहिल्या नंबरच्या केसमध्ये पण आणि दुसऱ्या नंबरच्या पण केसमध्ये. ओके. तर ना, हा एक फोर्स बघितला, आणि जेव्हा ऑब्जेक्ट जस्ट मोशनला लागतं, एक नवीन फोर्स कामाला लागतो, म्हणजे नवीन फोर्स एक तो पण ऑपोज करणारच असतो, आणि त्यालाच आपण म्हणतो कायनेटिक फ्रिक्शन, जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतं. ओके. तर ना, आता खूपच लेट पण झालेला आहे, आणि आजचा दिवस खूपच खतरनाक गेलाय आमचा. तर आपण आता थोडंसं थांबूया,
आणि आता नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो मी आता डायरेक्ट मेन कन्सेप्टवरतीच बनवेन, व्हॉट एव्हर मला जी काय वाटेल बनवावं. ओके. आणि जर इन केस तुम्हाला वाटेल की एखादी अशी कन्सेप्ट आहे की ना जी नॉर्मली सुटून जाती टीचिंग मधनं, जी जास्त एक्सप्लेन केली जात नाही, ती सांगली तरी चालेल आम्हाला, आम्ही त्यावरही व्हिडिओ बनवू. ओके. सो आज खाली छान छानपणे बाय बाय लिहूया जरासा कलर बदलून. ओके. सो गुड बाय. टाटा.